बेलाचं महात्म्य सांगितलं। बेल महादेवाला अत्यंत प्रिय आहे। बेल जसं 3 पानाचं बेल आपल्या सर्वांना माहिती आहे। 3 पानाचं बेल आपण नेहमी वाहतो, पण बेल 4ही पानाचं असतं, बेल 5ही पानाचं असतं। 3 पानाच्या बेलापेक्षा 5 पानाचं बेल महादेवाला अत्यंत प्रिय आहे, पण हे जास्तीत जास्त मिळत नाही, फार कमी मिळतं। म्हणून 5 पानाचं जे बेल आहे ते महादेवाला अत्यंत का आवडतं त्याचं कारण आहे, शिवपुराणामध्ये महादेव पंचमुखी सांगितलेले आहे। ते 5 मुख कोणते आहे, ते पंचावतार कोणते आहे ते पुढे आपल्याला ऐकायला मिळेल। पंचमुखी महादेव सांगितलेले असल्यामुळे 5 पानाचं बेल महादेवाला अत्यंत प्रिय आहे। 4 पानाचंही बेल असतं, 3 पानाचंही बेल असतं। ज्या शिवलिंगावर बेल नसेल त्या शिवलिंगाला नमस्कार करू नये असे म्हणतात। म्हणून मोठे मोठे जे ज्योतिर्लिंग आहेत तिथे रोज बेल मिळत नसते, त्यामुळं रोज बेल त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळं चांदीचं किंवा सोन्याचं बेल त्या महादेवावर अखंडितपणे वाहल्या जातं। म्हणून जे मोठे मोठे मंदिर आहेत जिथे नित्य नूतन बेल मिळत नाही अशा ठिकाणी सोन्याचं किंवा चांदीचं बेल त्या ठिकाणी आणल्या जातं आणि ते अखंडितपणे महादेवाच्या शिवलिंगावरती ठेवल्या जातं। महादेवाला अत्यंत बेल प्रिय आहे, बेलाची आवडी आहे महाराज महादेवाला। किती बेलाची आवडी, अत्यंत बेल आवडतं महादेवाला। किती बेलाची आवडी, 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 किती बेलाची आवडी। किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, त्याचे साठी झाले उरी, त्याचे साठी झाली उरी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी। बिल्वदडी लिंग अर्पिले, बिल्वदडी लिंग अर्पिले, जन्म मरण दूर झाले, जन्म मरण दूर झाले, बिल्वदडी लिंग अर्पिले, जन्म मरण दूर झाले। एक बिल्व पत्रासाठी, एक बिल्व पत्रासाठी मोक्ष देतो उठा उठी, मोक्ष देतो उठा उठी, किती बेलाची आवडी, 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 किती बेलाची आवडी। ओम नमः शिवाय, 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 किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी। किती बेलाची आवडी, महादेवाला बेल अत्यंत प्रिय आहे। काही वृक्ष असे सांगितलेले आहे ज्या वृक्षाच्या मुळाशी भगवान परमात्म्याचं वास्तव्य असतं, एका देवाचं वास्तव्य असतं। जसं वडाचं झाड आपण ऐकतोय, वडाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान विष्णूचं त्या ठिकाणी वास्तव्य असतं, वडाच्या झाडाच्या मुळाशी। पिंपळाचं नाव आपण ऐकलेलं आहे, पिंपळाच्या झाडावर कोण असतो? पिंपळाच्या झाडावर मुंजा असतो, एवढंच ऐकलंय आपण।
पण पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात नृसिंह भगवान परमात्म्याचं वास्तव्य त्या ठिकाणी असतं. वडाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू, पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात नृसिंह भगवान परमात्मा, लिंबाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान विष्णू त्या ठिकाणी असतात असं वर्णन आहे. औदुंबराचं झाड आहे, औदुंबर ज्याला आपण उंबर सुद्धा म्हणतो, उंबरीचं झाड. औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी साक्षात दत्तात्रय भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. कारण ज्या वेळेला हिरण्यकश्यपूला मारलं होतं त्यावेळेला नृसिंह भगवान परमात्म्याने ते नख जे आहे रक्ताने भरलेली त्यामध्ये दाह होत होता, म्हणून तो त्या ठिकाणी औदुंबराच्या पानामध्ये ते खोवली होती नख. वेदना त्या ठिकाणी होत होत्या. औदुंबराच्या झाडामध्ये ते हात ज्या वेळेला खोवले त्यावेळेला नंतर लक्षात आलं की आपण आता या पानांमध्ये हात तर खोवले, परंतु याचा उपद्रव या झाडाला भोगावा लागेल. म्हणून औदुंबराला सांगितलं, म्हणे औदुंबरा, अरे मी हे केलं तर खरं, माझा दाह शांत तर झाला, पण याचा उपद्रव तुला भोगावा लागेल, तुझ्या सर्व पानांना गाठी गाठी येतील. म्हणून उंबराचं झाड तुम्ही बघा, औदुंबराचं सगळ्या पानांना गाठी गाठी येतात. औदुंबराचं झाड रडायला लागलं, म्हणे देवा, माझी काही चूक नसताना तुम्ही मला या ठिकाणी असा शाप या ठिकाणी प्राप्त करून दिला. त्यावेळेला नृसिंह भगवान परमात्मा सांगतात, चूक तर माझ्याकडून झाली, उपद्रव तुला भोगावा लागेल, पण माझा एक अवतार असा राहील ज्या अवतारामध्ये मी कायम तुझ्या झाडाच्या मुळाशी वास्तव्य करेल. आणि म्हणून तो अवतार दत्तात्रयाचा धारण केला आणि औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी भगवान दत्तात्रयाने त्या ठिकाणी वास्तव्य केलं. बोलिये दत्तात्रय भगवान की जय. आणि पाचवा आहे बेलाचं झाड. बेलाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान शिवशंकर भोले बाबा वास्तव्य करतात. नवे नवे बेलाचं झाड म्हणजेच भगवान शंकर आहेत असं म्हणतात. जसा तुळशीच्या जवळ दिवा आपण लावतो ना, बेलाचं जर झाड आपल्या घरी असेल तर बेलाच्या झाडाजवळ पण दिवा लावला पाहिजे. तुळशीला जसं आपण पाणी घालतो तसं बेलाच्या झाडाला जर पाणी घातलं तर तीर्थस्नानाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. बेल गुणकारी आहे. काही महिलांमध्ये PCODचे प्रॉब्लेम असतात, आताच्या महिलांमध्ये फार वाढलेले आहे. आमच्या तरुण भगिनींमध्ये मासिक धर्म, मासिक पाळी हे वेळेवर न येणं, हे त्रास जे महिलांमध्ये वाढलेले आहे, त्यावर औषध जर काही असेल तर ते बेल आहे. बेल गुणकारी आहे. ज्यांना विनाकारण घाम येतो, विनाकारण गरमी नसताना ज्यांना घाम येतो, अशा व्यक्तींनी रोज बेल चावून चावून खाल्लं पाहिजे. ज्यांना चावता येत नाही, गुडघ्याचे आजार सुद्धा बेलाने बरे होतात. गुडघ्यामध्ये त्रास असेल, आज आपण दवाखाना करतो, पण गुडघ्याचे आजार सुद्धा बेलाने बरे होतात. म्हणून ज्यांना चावता येत नसेल त्यांनी उन्हात वाळू घालावं आणि त्याचं चूर्ण बनवून ते जरी आपण रोज खाल्लं तरी बेल गुणकारी आहे शरीरासाठी. PCODचे प्रॉब्लेम्स बेलाने नाहीसे होतात. महिलांमध्ये जो मासिक धर्माचा त्रास आहे तो बेलाने नाहीसा होतो असं म्हणतात. म्हणून बेल केवळ आध्यात्मिकच दृष्टीने नाही तर वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा बेल महत्त्वाचं आहे. एवढंच नाही, बेलाचं जे फळ असतं ना, फळ, पोटाचे आजार ज्यांना आहे, ज्यांचं पोट कायम दुखतं, त्या बेलाचा जो गर असतो बेलाच्या फळामध्ये, तो गर खाल्ल्याने पोटाचे आजार सुद्धा बरे होतात. बेलाचं फळ सुद्धा गुणकारी आहे. म्हणून बेल गुणकारी आहे. भस्माचं महात्म्य सांगितलं. भस्माचं त्रिपुंड आपण कपाळावरती धारण करतो. नवे नवे भस्म बाजारामधून पांढऱ्या रंगाची वडी आपण विकत आणतो, त्याला भस्म म्हणता येत नाही. तर गाय जेव्हा रानामध्ये चरायला जाते, गाय चरायला गेल्याच्या नंतर रानामध्ये जे शेण खाली पडत असतं त्या शेणाला रानगौरी म्हणतात. जी आपोआप वाळून सुकून तयार होते त्याला रानगौरी म्हणतात. ती रानगौरी जी आहे ती जाळून, ती जाळल्यानंतर जी काळी कुट्ट होते त्याला म्हणतात ओरिजिनल भस्म. ते भस्म जर आपण आपल्या कपाळाला लावलं तर भगवान महादेवाची कृपा आपल्यावरती होते. एवढंच नाही, आपल्या घरी लहान मुलं असतात, लहान मुलाला जर दृष्ट झाली तर आपण एवढ्या मोठ्या मिरच्या घेतो टोपलंभर, त्याच्यामध्ये आणखी बाकीचं काय काय असतं ते तुमच्याच पाठ आहे. मी काही कोणाची दृष्ट कधी काढत नाही त्यामुळे मला माहीत नाही, पण मिरच्या असतात, अजून मला वाटतं डोक्याचे केस पण असतात, बरोबर आहे ना. बरं, ते असं हातात घेतल्यावर अजून त्याच्यामध्ये काय मीठ मिरची जे जे काही असतं ते, मग त्याच्यानंतर ते असं अंगावरून फिरवत असताना एक मंत्र तुम्ही म्हणत असता. तो मंत्र अजूनही मला पाठ झाला नाही. तो मंत्र जगातल्या कोणत्याच पुस्तकात उपलब्ध नाही, तो फक्त तुम्हालाच येतो, तो मला पण माहिती नाही. तो असा मंत्र काहीतरी तुम्ही म्हणता, तो मंत्र म्हटल्यावर मग दृष्ट त्या ठिकाणी निघते, बरोबर आहे की नाही. आणि मग
दृष्ट निघते, एवढ्या मोठ्या मीठ मिरच्या. आणि मग त्याचं एक शास्त्र पण असतं, मिरचीचा जर ठसका आला तर समजायचं दृष्ट झालेली नाही, पण मिरचीचा जर ठसका आला नाही तर समजून जायचं दृष्ट झाली, असं त्याचं शास्त्र आहे. पण महादेवाचं जे भस्म आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, असं म्हणतात लहान मुलं जर घरी असेल तर त्यांना न चुकता रोज जर हे भस्म लावलं तर कुठलीच वाईट कुप्रवृत्ती त्या मुलाकडे आकृष्ट होत नाही आणि त्या बाळाला दृष्ट सुद्धा होत नाही. भस्म कुणी लावू शकतो. भस्माचं महात्म्य आहे, रुद्राक्षाचं महात्म्य आहे, हे सर्व महात्म्य या ठिकाणी सांगितले विद्येश्वर संहितेमध्ये. यानंतर महादेव या पृथ्वी तलावर आले कसे ते सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे. असं म्हणतात, भगवान शिव या सृष्टीचं मूळ कसं आहे, शिवलिंग या पृथ्वी तलावर कसं आलं, तर त्याकरिता एक दिव्य कथा आलेली आहे. एकदा भगवान विष्णू शेषशायी पहुडलेले होते. शांताकारम भुजगशयनम त्या ठिकाणी शयन करत होते. एवढ्यात ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव म्हणतात, वत्सा उठ. भगवान विष्णू जागे झाले आणि विचारलं, पुत्रा कसं काय येणं केलंस? आता वत्स म्हणजे पण मुलगा होतो आणि पुत्र म्हणजे पण मुलगाच होतो. त्यावेळेला ब्रह्मदेवाला राग आला, म्हणे मी वत्सा म्हटलं पण हा मला पुत्रा का म्हणतोस? याचा जन्म तर माझ्यापासून झालेला आहे, कारण मी ब्रह्मदेव आहे, सर्व सृष्टीला निर्माण मी करतो. मग मी याचा मुलगा आहे की हा माझा मुलगा आहे? हाच माझा मुलगा आहे. परंतु ब्रह्मदेव म्हणायला लागले, अरे भगवान विष्णू, तुम्ही माझे पुत्र आहात, तुम्ही मला वत्सा पुत्रा का म्हणतायत? भगवान विष्णू म्हटले, ब्रह्मदेवा कदाचित तुम्हाला विसर पडलाय, माझ्या नाभी कमलातून तुमचा जन्म झाला, मी बाप आहे तुमचा, तुम्ही माझे पुत्र आहात. परंतु त्या ठिकाणी वाद निर्माण झाला. भगवान विष्णू म्हटले मी पिता आहे, ब्रह्मदेव म्हटले मी पिता आहे. दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि दोघांमध्ये एवढा वाद निर्माण झाला. भगवान श्रीहरी नारायण विष्णू वास्तविक नारायणाचं चिंतन जीवनामध्ये केल्यानंतर अनेक दुःखांचा नाश त्या ठिकाणी होतो.